ही जी वनस्पती आहे ही कोरपड या नावाची वनस्पती आहे। साधारणतः उष्णकटिबंधीय अशा प्रदेशात ही वनस्पती आढळते। याचं वैशिष्ट्य असं, हे जे काटे दिसतात तुम्हाला, हे छोटे छोटे काटे जे दिसतात, पानांचं रूपांतर हे काट्यामध्ये झालेलं आहे। पानांचं रूपांतर काट्यामध्ये होण्यास उद्देश एकच असतो की ह्याचं बाष्पीभवन कमी व्हावं, कारण ह्या वनस्पती वाढताना उष्णकटिबंधीय अशा प्रदेशात वाढतात। त्यामुळे बाष्पीभवन करण्यासाठी वनस्पती स्वतःमध्ये एक ॲडॅप्टेशन नावाचा एक कन्सेप्ट आहे, अनुकूलन, की तुम्ही ज्या प्रदेशात राहता त्या प्रदेशातलं वातावरण तुम्हाला मॅच व्हावं म्हणून तुम्ही स्वतःमध्ये बदल घडवून आणता। आणि ही एक अशीच बदल घडवून आणलेली वनस्पती आहे किंवा ती त्या प्रदेशात वाढते, उष्णकटिबंधीय अशा प्रदेशामध्ये। याला मराठीत असं कोरपड असं म्हटलं जातं आणि याचं बॉटनिकल नेम आहे अलोवेरा आणि ह्याला संस्कृतमध्ये म्हटलं जातं कुमारिका, कारण ही अँटी एजिंग प्रॉपर्टी याच्यामध्ये असते, वयवार्धक्य प्रॉपर्टी आपण ज्याला म्हटलं जातं, कारण ह्याच्यामुळं स्किनवर जे रॅशेस वगैरे असतात ते दूर होतात। त्याच्यानंतर अँटीऑक्सिडंट देखील म्हटलं जातं। आपलं पचनाचे जे प्रॉब्लेम आहेत ते बऱ्यापैकी ह्याच्या ज्यूसमुळे कमी होतात। त्याचबरोबर रक्ताविषयीच्या ज्या समस्या आहेत त्या देखील ह्या कोरपडीपासून खूप कमी होतात। अशा प्रकारची ही औषधी वनस्पती आहे। साधारणतः ह्याचं मूळ स्थान म्हटलं तर मेक्सिको, कॅलिफोर्निया या ठिकाणी ह्याचं मूळ स्थान आहे। आणि विशेष म्हणजे ही कुठेही वाढते, पण मोस्ट करून ही ज्या ठिकाणी पाणी कमी आहे त्या ठिकाणी ही जास्तीत जास्त वाढते। केसाच्या विविध प्रॉपर्टी ज्या असतात, म्हणजे केस गळणे असेल किंवा त्याच्यावर देखील कोरपडीचा बऱ्यापैकी उपयोग केला जातो। सौंदर्य प्रसाधन जे कॉस्मेटिक इंडस्ट्री, लाखो रुपयाची कॉस्मेटिक इंडस्ट्री चालते, या लाखो रुपयाच्या कॉस्मेटिक इंडस्ट्रीमध्ये देखील ह्या अलोवेराचा उपयोग केला जातो। अलोवेराचा उपयोग साधारणतः अलोवेराची शेती देखील असते आणि ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे याला खूप कमी पाणी लागतं, कारण तुम्हाला मी सांगितलं की हे जे काटे आहेत ते काट्यांचं पानाचं रूपांतर काट्यामध्ये ह्यासाठीच झालेलं आहे की कमी बाष्पीभवन व्हावं आणि त्याला कमी पाणी लागावं। हे असे कोरपडीचे उपयोग आहेत। ह्याचा जो आहे ह्याचा हा कट मारला जातो आणि कट मारून ह्याच्या आतला जो गर आहे तो गर सौंदर्य प्रसाधनासाठी वापरला जातो।